छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे आपल्याबरोबर आहेत. त्यांनी शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि ते आंदोलन करतायत. काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तुम्ही पाहताय, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी अशी तुमची मागणी. अतिशय वाईट परिस्थिती शेतकरी या ठिकाणी जात आहे. अतिशय अतिवृष्टीनं थैमान गाठलं, संसार वाहून गेले, पिकं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या, शेतकरी देशोधडीला लागला. आणि आता हीच खरी वेळ आहे कर्जमाफी करण्याची. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी करू, पण योग्य वेळ कुठली आम्हाला माहित नाही. मग आम्ही समजायचं का आमचा बाप सरणावर गेल्यावर तुम्ही योग्य वेळ तुमची राहणार आहे का? आम्हाला आमच्या दृष्टीने वाटते की आज हीच खरी वेळ आहे. शेतकरी संकटात आहे. तुम्ही 8,500 रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर केली, शेतकऱ्यांची थट्टा लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात 5 किलो तांदूळ 5 किलो गहू. आमच्या दारात एखादा भिक्षा मागणारा जर आला तर आम्ही किलोनं त्याच्या झोळीत टाकतो काय तांदूळ गहू. तुम्ही त्या अन्नदात्याला काय म्हणताय 5 किलो तांदूळ 5 किलो गहू देऊ. म्हणजे अतिशय एवढं थोतांड बोलायचं, एवढं म्हणजे राग येण्यासारखं बोलायचं अजित पवारांना ही शोभा देत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगणं आहे, तुमच्याकडे जर खरंच सरकारकडे पैसे नसतील, तिजोरीत जर खडखडाट असेल तर माझी नम्र आणि प्रामाणिक मागणी आहे, तुम्ही जेवढ्या लोकांवर आरोप केले ना आतापर्यंत भ्रष्टाचाराचे, आणि ते आज तुमच्या पक्षात आहेत आणि काही जण तुमचे मित्र पक्ष आहेत, जेवढ्या पैशाचे आरोप केलेत ना तुम्ही, जेवढ्या रकमेचे त्याचे 50% तुम्ही वसूल करा. वाटलंच मग पुन्हा त्यांना प्रमोशन द्या, कुठल्या तर मोठ्या पदावर पाठवा, मोठ्या मंत्रिमंडळाच्या मोठ्या खात्यात जाऊ द्या. परंतु सरकार शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही हे चुकीचे लोक तुम्ही घेऊन सत्ता मिळवली आणि चुकीचे लोक मित्र पक्ष म्हणून सोबत घेऊन तुम्ही त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. अशा लोकांकडून तुम्ही ते पैसे वसूल करा. आम्ही ठीक आहे मान्य करू तुमच्या तिजोरीत खडखडाट आहे, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीला भरपूर पैसे वाटले आणि विधानसभा जिंकून येऊन आज तुम्ही राज्याच्या कारभार हाकताय, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही समजू शकतो ठीक आहे पैसे नाही, परंतु ज्या लोकांवर तुम्ही आरोप केले 70,000 कोटीचा घोटाळा, तो सिंचन घोटाळा, शिखर बँकेचा घोटाळा, पुन्हा महाराष्ट्र सदनाचा घोटाळा, काय हे जे काय घोटाळे आहेत ह्या लोकांवर तुम्ही स्वतः आरोप केलेत, आम्ही नाही केले. तुम्ही आरोप केले, बैलगाडीवर पुरावे तुम्ही त्यावेळेस दाखवलेले आहेत महाराष्ट्रात. हे सगळे पैसे वसूल करा, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी होते. आमचं म्हणणं आहे तुम्ही जी कर्जमाफीची अटी घालता ना, थकबाकीदार चालू बाकीदार, हे सुद्धा चालणार नाही. आमचं म्हणणं आहे चालू बाकीदार आणि थकबाकीदार या दोन्ही लोकांची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. तो आम्हाला आठ नको बांधगडीच नको आम्हाला त्या. पण ते आता तुम्ही मागणी करताय, परंतु तुम्ही दिसत नाहीत कुठं मागणी करताना. या मधल्या काळात तुम्ही शांत असलेले दिसलं, त्याचं काय करणार? नाही, मधल्या काळात मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईला आंदोलन सुरू होतं समाजाचा घटक म्हणून सुरुवातीपासून आम्ही सोबत आहोत. त्याही आंदोलनात आम्ही सक्रिय आहोत. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीत आम्ही सगळं पाहिलं. राज्य सरकारचे जे काही मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले प्रमुख लोक आहेत, त्यांचे दौरे पाहिले, यांनी जी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जी कोरडी सहानुभूती दाखवली ते पण पाहिलं. काय आम्ही शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आम्ही यांच्याकडे लक्ष देऊन बघत होतो नेमकं काय करताय. कोरड्या सहानुभूतीशिवाय काहीच केलं नाही. ओल्या दुष्काळात आली कोरडी सहानुभूती देऊन गेली असं त्याचा अर्थ झाला. आणि आम्ही सगळं पाहिले. आता आम्ही ताकदीनं बाहेर पडतोय. कर्जमाफी झाल्याशिवाय, पूर्ण सरसगट कर्जमुक्ती झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव, कापसाला 10,000 रुपये भाव आणि पीक विमा, थकलेला पीक विमा आणि या चालू वर्षाचा पीक विमा, हे पीक विमे मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. सरकारनं ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, त्याचे परिणाम बघावे लागतील. मध्यंतरी तुमच्यावरती हल्ला झाला होता, तुम्ही पुण्याला गेले, अँब्युलन्स अजित पवारांना भेटले आणि काय आश्वासन देण्यात आलं, त्याचं काय झालं? अजित पवार हे आश्वासन, खोटे आश्वासन देणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्या दिवसापासून आम्ही ओळखतो. मला सुद्धा वाटत होतं अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत, कारण ज्या दिवशी आमच्यावरती हल्ला झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी त्याचा राजीनामा मागितला होता. आम्हाला वाटलं अजित पवारांनी चांगला निर्णय घेतला. ठीक आहे म्हणलो आम्ही. 4-5 दिवसानंतर आम्ही अजित पवारांना पुण्यात भेटायला गेलो. नेमकं आमचं चुकलंय काय हा प्रश्न विचारण्यासाठी. तिथं आमची पुण्याच्या सर्किट हाऊसला भेट झाली. भेटीदरम्यान त्यांनी मला शब्द दिला की मी शब्दाचा पक्का आहे
तो व्यक्ती पुन्हा पक्षात तुम्हाला दिसणार नाही, त्याला मी पक्षात स्थान देणार नाही. 20-22 दिवसात तुम्ही त्याला प्रमोशन दिलं. युवकचा प्रदेशाध्यक्षपद काढून तुम्ही फादर बॉडीचं राज्याचं सरचिटणीस पद दिले त्याला. ही कुठली पद्धत आहे? कुठले तुम्ही कसे शब्दाचे पक्के आहेत? मग आमचा तो तुमच्या शब्दाचा पक्का या शब्दावरचा विश्वास उडाला. तुम्ही पूर्णपणानं खोटं बोलला आणि तुम्ही शब्दाचे पक्के नाही ती त्या दिवशी सिद्ध झाले. आणि तुम्ही काय खोटं बोलता महाराष्ट्राला हे तर समजून आलं. आता शेतकऱ्यासाठी पुढची भूमिका काय आहे तुमची छावाची? म्हणजे काय नियोजित आहे किंवा काय? सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी मी सुरू केलेल्या आहेत. सध्या परिस्थिती शेतकरी अत्यंत अडचणीत असताना आंदोलनाची कुठली भूमिका आपण जाहीर केली पाहिजे ही सध्या मी सगळ्या शेतकऱ्यांसोबत जाऊन चर्चा करतोय, संवाद साधतोय. आज सुद्धा धाराशिवला मी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या काही शेतकरी बांधवांची भेट घेतली. भावना अतिशय तीव्र आहेत. लोक टोकाचे निर्णय घेत आहेत, लोक आत्महत्येचा विचार करतायत. फक्त आव्हान करतो मी आपल्या TV9च्या माध्यमातून, थोडा धीर धरा. सरकार शेवटी आपण बसवलेलं आहे. हे नैसर्गिक आपत्ती होती, नैसर्गिक संकट होतं. हे आपण निर्माण केलेलं नाही किंवा मानवनिर्मित नाही, परंतु सरकार आपण जे बसवलेलं सरकार आहे ते आपण हातानं संकट उभा केलेलं आहे. समोर सरकारच एक संकट आपल्यासाठी समोर उभारलेलं आहे. आपण ज्या दिवशी हातात दांडके घेऊ, हातात रुमणे घेऊ, शेतकऱ्यांचे फावडे घेऊ, त्या दिवशी असे सरकार जे सरकार संकट करून आपल्या समोर उभारलेलं आहे, असं संकट हटवायला वेळ लागणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांना. एकंदरीतच सरकारच शेतकऱ्यावरती संकट आहे असं छावाचे विजयकुमार घाडगे हे सांगतात. कॅमेरामॅन विकीसह श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.